नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया नाटक करत अश्विनला म्हणते, अश्विन अरे तू या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस असे फेक व्हिडिओ बनवले जातात. तर त्यावेळी गिरिजा चिडते आणि म्हणू लागते, ए प्रिया हा व्हिडिओ सुद्धा खरा आहे आणि तू जी काही कटकार्यस्थान केली आहेस ना ती सुद्धा 100% खरी आहे. त्यामुळे आम्हाला खोट ठरवण्याचा किंवा या व्हिडिओला खोट ठरवण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि हो, तू एवढ्यावर थांबली नाहीयस, तू अजून एक असं काहीतरी केलेस की ज्यामुळे समस्त स्त्री जातीला काळिंबा हासलायस. आता हे ऐकल्यानंतर अश्विन विचारतो की अजून प्रियाने काय केलं आहे. तर त्यावेळी नुपूर म्हणू लागते, प्रियाने अजून एक गुन्हा केलाय की ज्या गुन्ह्याची कबुली तिने स्वतः मीना वहिनींपाशी दिली. असं म्हणत आता सायली व्हिडिओ सर्वांनाच दाखवते. तर त्यामध्ये प्रिया असं म्हणालेली असते, आमची नन ती अस्मिता अशीच असते या घरात आणि तिच्या डोहाळे जीवनादिवशी मीच तेल सांडवलं. ती जिथून येणार तिथे तेल सांडवलं आणि चांगलाच तिच्या पाय घसरला होता. पण सायली आली ना मध्ये तिला वाचवायला आणि तिचा जीव वाचला नाही तर चांगलीच आपटली. अस्मिता तर खूप चिडलेली असते. अस्मिता म्हणते, प्रिया अगर त्या दिवशी मला शंका आलीच होती आणि मला माहीत होतं, पण तू त्या दिवशी सारवासारव केलीस. पण शेवटी सत्य माझ्यासमोर आलंच. त्यावेळी तू मला खोट सांगण्याचा प्रयत्न केलास, पण तेव्हाच मला माहीत होतं हे सगळं काही तूच केलेस आणि आज ते पुराव्यानिशी सिद्धही झालंय. अगर तू माझ्या आणि माझ्या बाळाच्या जीवावरही उठलीस कशी असशील तू. तर त्यानंतर अश्विनला प्रिया सांगू लागते की नाही अश्विन, मी असं काहीच केलं नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ना, मी असं का करेन. अस्मिताच्या बाळाच्या जीवावर मी का उठेन. हा माझ्या हातून चूक झाली, परंतु अस्मिताच्या बाळाच्या बाबतीत मी असं चुकीचं काहीच केलं नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अश्विन म्हणतो, तुझ्यावर आणि विश्वास तू काय करू शकतेस ना हे मला कळालंय. तू काहीच केलं नाहीयेस असा आणू नकोस, कारण तुझी सगळी कारस्थान आता सगळ्यांसमोर आली आहे. तू कितीही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलास ना तरी सत्य सगळ्यांना कळालंय. तू कधीच बदलणार नाहीस. 100 राक्षस मेले असतील आणि त्यानंतर तुझा जन्म झाला असेल, कुठे दुर्बुद्धी सुटली आणि मी तुझ्यासारख्या मुलीशी लग्न केलं. असं म्हणत आता अश्विनला पश्चाताप होत असतो. तर प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन अरे माझ्या हातून तेल सांडलं हे मी तेव्हाच कबूल केलं होतं, पण तरीसुद्धा मी अस्मिताच्या बाळाला काही होईल यासाठी मी असे प्रयत्न केले नाहीयेत. आणि तरीसुद्धा तुम्हाला वाटत असेल की मी चुकले तर मी तुम्हा सगळ्यांची माफी मागायलाही तयार आहे. अस्मिता तू तरी माफ कर मला. तर अस्मिता म्हणते, ठीक आहे, मी तुला माफ करेन. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर प्रतापराव म्हणतात, अस्मिता तरस. मिता म्हणते, एका अटीवर. तर प्रिया म्हणते, हो कुठलीही अट सांग, मला ते मान्य असेल, परंतु प्लीज मला अस्मिता माफ कर. तर त्यावेळी अस्मिता विमल ताईंना आवाज देत म्हणते, विमल जा, एक वाटी तेल घेऊन ये. आता घाबरलेली प्रिया अस्मिताला विचारते, अस्मिता तेलाच काय करणार आहेस. अस्मिता म्हणते, कळेल, सगळं काही कळेल. आता ज्यावेळी विमलताई तेल घेऊन येतात त्यावेळी अस्मिता ते सगळं तेल लादीवर ओतते. आता एक वाटी तेल अस्मिताने लादीवर ओतलेलं असतं आणि प्रियाला म्हणते, चाल, तू मला तेल सांडून पाडण्याचा प्रयत्न केला होतास, त्यावेळी ना तू माझ्या बाळाचा विचार केला होतास, त्यामुळे आता या तेलावरून तुला चालायचं आहे. तर प्रिया अस्मिताला म्हणते, पण अस्मिता अस्मिता म्हणते, आता कसला विचार करतेस. तू तर प्रेग्नेंटही नाहीयेस, तरीसुद्धा तुला विचार येतोय की तू पडलीस तर. आणि त्यावेळी माझ्या पोटात बाळ होतं, मी 3 महिन्याची गरोदर होती आणि तेव्हा मात्र तुझ्या मनात विचार आला नाही ना. मग आता चल. प्रिया नकार देत असते. अस्मिता चिडते. त्यावेळी ना इलाजाने प्रियाला त्या तेलावरून चालाव लागतं आणि शेवटी त्या तेलावर घसरते आणि प्रिया खाली पडते. ती चांगलीच आपटलेली
असते. अस्मिता म्हणते, मी सुद्धा अशीच पडली असते आणि त्यावेळी माझ्या बाळाला सुद्धा काही होऊ शकलं असतं. पण त्यावेळी सायलीने माझ्या बाळाला वाचवलं. माझा जीव तिने वाचवला. तर आता नपूर म्हणू लागते, अगं अस्मिता, तिला कितीही काही बोललो तरी काहीच फरक पडणार नाही. प्रिया, त्यावेळी सायलीने अस्मिताचा जीव वाचवला. परंतु अस्मिता प्रेग्नेंट होती आणि त्यावेळी त्यांना माहीत होतं की हे तेल तू सांडलंस, पण त्या घरातील सगळ्यांनीच तुला माफ केलं. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा, पण तो मोठेपणा तुला दिसलाच नाही. प्रिया, तर गिरिजा म्हणते, इतक्या चांगल्या देव माणसांशी तू इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागलीस. पूर्णा, आजी, कल्पना, काकी, प्रताप काका आणि घरातील प्रत्येक जण यांनी तुला किती प्रेम दिले, किती प्रेमाने वागवले, आणि तू मात्र त्यांच्या या प्रेमाचा गैरफायदा घेत राहिलीस. या सगळ्यांनी अगदी मनापासून तुला आपलंस मानलं. हा पण ज्यावेळी तुझे खरे रंग त्यांना दिसायला लागले त्यावेळी मात्र त्यांनी तुला त्यांच्यापासून लांब केलं. तरी सुद्धा तुला इजा व्हावी असं त्यांनी कधीच काहीच केलं नाही. पण तू प्रिया, अस्मिता ताईच्या पोटातील बाळाचा सुद्धा तू विचार केला नाहीस, त्याला सुद्धा तू सोडलं नाहीस. तर प्रतापराव म्हणतात, तन्वी, तुझी प्रत्येक चूक आम्ही पोटात घातली. हीच तर आमची सगळ्यात मोठी चूक होती. तू आमच्या पाठीमागे काय काय करतेस हे तर आम्हाला कधी कळलंच नाही. तर कल्पनात ताई म्हणतात, तुझ्यावरच्या प्रेमाने आम्ही आंधळे झालो होतो, पण तू तर या घराचं वाटोळ करायला निघालीस. तर अश्विन म्हणतो, पण मम्मा, आता आपले डोळे उघडलेत, त्यामुळे तन्वी, एक वेळ अशी येईल की ज्या दिवशी मम्मा किंवा डॅड तुला माफ करतीलही, पण मी मात्र मरेपर्यंत तुला माफ करणार नाही. तुझ्या या सगळ्या गुणांना माझ्याकडे कधीच माफी नाही. तर प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन, अरे प्लीज प्लीज असं काहीतरी बोलू नकोस. अश्विन, अरे तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, मग तू असं मला तुझ्यापासून दूर करू नकोस. अरे तुझ्या व्यतिरिक्त मला कोणी दुसरा आधारच नाहीये रे. तर सायली म्हणते, प्रिया, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे सगळे आधार होते, परंतु हे एक आधार तू स्वतःच्या कर्माने तुझ्यापासून दूर केले आहेस. तरी सुद्धा आता तू अश्विन भाऊजींकडे कसली भीक मागतेस. आता मात्र अर्जुन खूप चिडलेला असतो. अर्जुन म्हणतो, मम्मा, तू कसली वाट बघतेस. या मुलीने इतके काही प्रताप करून ठेवले की तरी सुद्धा अजूनपर्यंत ही मुलगी याच घरात आहे. परंतु मम्मा, या मुलीला आपल्या घरात येणं अलाउड नाहीये. तर प्रिया नाटक करत म्हणते, नाही, प्लीज मला घराबाहेर काढू नका. या घरची सून बाहेर गार्डनमध्ये चिखलात राहायला लागली तर मग या घरची अब्रून नाही का जाणार. मी एकदा नाही तर हजारदा माफी मागायला तयार आहे, पण प्लीज प्लीज मला घराबाहेर काढू नका. कल्पना ताई म्हणतात, यापुढे एक शब्दही बोलू नकोस. चल तू माझ्यासोबत, असं म्हणत कल्पनाताई प्रियाचा हात पकडतात आणि तिथून तिला उठवत अडगळीच्या खोलीपर्यंत घेऊन येतात. आता सर्वजण आवाज देत म्हणतात, कल्पना, काय करतेस. अस्मिता म्हणू लागते, मा, तिला बाहेर काढ. कुठे घेऊन चाललीस तू. परंतु कल्पनात ताई तिला अडगळीच्या खोलीत ढकलतात आणि म्हणू लागतात, आता तुझ्यावर दया केली असं समज किंवा तुझ्यावरचे उपकार समज, पण आता तुला इथेच राहायचे आहे. हे जे स्टोर रूम आहे हीच तुझी जागा आहे. तर प्रिया म्हणते, का मी इथे का राहायचं आहे. या घरावर जितका तुमचा हक्क आहे तितकाच माझाही आहे. तर अर्जुन प्रियाला म्हणतो, तू जर हक्काची भाषा बोलत असशील तर मग मात्र मला कायद्याची भाषा बोलावी लागेल. चालेल. तर प्रिया घाबरते आणि म्हणू लागते, नाही, नको, पण प्लीज कोणीतरी मला समजून घ्या. मी इथे स्टोर रूममध्ये नाही राहू शकत. माझा जीव खुसमटेल. प्लीज मला समजून घ्या ना. तर आता सायली म्हणते, तुझं नशीब समज की तुझ्यावर आम्ही एवढी दया केली. तर प्रतापराव म्हणतात, तुझ्या सासूला पाजर फुटला आणि म्हणूनच तुझ्यावर एवढी दया केली आहे समज, आणि तुला एवढी जागा तरी दिली आहे नाही. तर तन्वी, तुझी लायकी रस्त्यावरच राहायची आहे.
तर आता कल्पनाई म्हणतात नाही, म्हणजे तुला जर इथे राहायची शंका असेल ना, तर मग मी आत्ताच्या आत्ता तुला घराबाहेर काढते, मग रहा रस्त्यावर फिरत. तर प्रिया म्हणते नाही नाही, प्लीज मला घराबाहेर काढू नका. तर अस्मिता म्हणते, मग आता गप्प बसायचं. अगं मम्मा, हे सगळं काही का करते मला माहीत नाही, पण जर माझ्या हातात असत ना, तर मी तुला घराबाहेरच नाही तर पनवेल बाहेर काढलं असतं. तर गिरीचा म्हणते नाही तर काय, आणि प्रिया तुझी जी काही अवस्था आहे ना, ती स्वतःहून तू करून घेतलीस. अगं आत्तापर्यंत तुझ्यावर ज्यांनी प्रेम केलं त्या सगळ्यांच्या पाठीत तू खंजीर खुपसलास, आणि ज्या माणसांकडून तुझा फायदा होऊ शकतो अशा माणसांशीच तू जवळी साधली आहेस. तर नुपूर म्हणते, आणि काय आहे ना प्रिया, प्रत्येक गुन्हेगाराचा अंत हा होतच असतो, आणि तुझाही अंत आता जवळ आला आहे. आणि आता त्यासाठी अर्जुन सायलीला जेवढी मदत लागेल तेवढी मदत करायला आम्ही तयार आहोत. तर अस्मिता आणि सर्वच जण प्रियावर खूप चिडलेले असतात. आता नुपूरने तर प्रियाचा चांगलाच बोर्ड वाचवलेला असतो. तर त्यानंतर कल्पनाताई म्हणतात, आता तर तुला या सगळ्यातून कोणीच वाचवू शकत नाही, अगदी स्वतः तू सुद्धा, असं म्हणत आता कल्पनाताई प्रियाला त्या अडगळीच्या खोलीतच ठेवतात. तर प्रिया पुन्हा एकदा कल्पनात ताईंचे पाय पकडण्याचा प्रयत्न करते. कल्पनाताई म्हणतात मागे हो, आणि सर्वांनाच घेऊन तिथून निघून जातात. आता कल्पनाताई बाहेर येत दरवाजा बंद करतात. इकडे नुपूर आणि गिरिजाने विंडोसुद्धा बंद केलेली असते. तर त्यांना माझ्यापासून दूर कधीच करायचं नाहीये. आता मी बाबांना समजावेन, त्यांचं पुन्हा एकदा मन जिंकेल, आणि मग बाबा नक्कीच मला माफ करतील. प्रिया नाटक करत म्हणते, ठीक आहे, मी फोन ठेवते, पण आई तू तुझ्या तब्येतीशी काळजी घे. हा तर प्रतिमा आत्या म्हणतात हो, असं म्हणत प्रतिमा आत्या फोन ठेवतात. इथे मात्र प्रियाला खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे प्रतिमा आत्या सुमन काकूंना विचारतात, खरंच हे तन्वी अगदी मनापासून बोलत असेल का? तर सुमन काकू म्हणतात, वहिनी अहो, तिच्या कुठल्या बोलण्याचा आपल्याला कधी अंदाज येतो का? तिच्या मनात नक्की काय चालू असतं हे आपल्याला कधी कळतं का वहिनी? ती जर खरंच बदलली असेल तर खरंच खूप चांगलं आहे, पण ती जर हे सगळं काही नाटक करत असेल तर आपल्याला कळेलच. पण ती जर खरंच बदलली असेल आणि एक पाऊल पुढे टाकत असेल तर मग तुम्ही सुद्धा नकारात्मक विचार नका करू. तुम्ही मात्र तुमच्या बाजूने नात सुधारण्याचा प्रयत्न करा. तर प्रतिमा हत्या म्हणतात, मला तर यात नवीच काही कळतच नाही, पण मला हे सगळं काही सायली अर्जुनला कळवायला हवं असं म्हणत प्रतिमा हत्या आता जे काही घडलंय ते सायली अर्जुनला सांगायचं ठरवतात. आता सुभेदारांच्या घरी अश्विन म्हणू लागतो, दादा आणि वहिनी अजून कसे नाही आलेत? तर प्रतापराव म्हणतात, ते येतीलच रे, पण तू ठीक आहेस ना? तर अश्विन म्हणतो, हो मी ठीक आहे, पण डॅड एक गोष्ट मात्र मला कळाली आहे की माझ्या आयुष्यात प्रेमच नाहीये. या बाबतीत मात्र मी खरंच कम नशिबी आहे. हे ऐकून कल्पनात ताई आणि अस्मिता यांना खूप वाईट वाटतं. त्यांना धक्का बसतो. तर प्रतापराव म्हणतात, अरे अश्विन असं का बोलतोयस तू? तर अस्मिता म्हणू लागते, अश्विन प्लीज असं काही बोलू नकोस. तुझ्या बायकोने जे काही केलेय त्याचा दोष तू स्वतःला ला देऊ नकोस. आपण मनापासून आणि भरभरून प्रेम केलं, परंतु आपल्या जोडीदाराला त्याची कदरच नाही. या सगळ्यामध्ये आपला दोष का असू शकतो सांग ना? अश्विन समोरचा प्रामाणिक नाही, यात आपली कशी चूक असेल? तर त्याच वेळी सायली अर्जुन त्या ठिकाणी येतात. तर अर्जुन म्हणतो, काय झालं मम्मा, तू बोलावलास आम्हाला? तर कल्पनात ताई म्हणतात, हो अर्जुन, अरे. तर त्याच वेळी प्रतिमांचा फोन आलेला असतो. सायली म्हणते, प्रतिमा त्या फोन करतायत. प्रतिमाने व्हिडिओ कॉल केलेला असतो. सायली म्हणते, बोला ना प्रतिमा. आत्या प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, सायली तू कामात आहेस का? सायली म्हणते, नाही, काय झालंय? प्रतिमा म्हणतात, सायली तू उद्या घरी येऊ शकतेस का? तर सायली म्हणते, का, काय झालंय? तर प्रतिमा म्हणतात, नाही सहजच, पण तू आणि अर्जुन दोघेही
याल का सायली म्हणते, हो काही हरकत नाही, परंतु त्याच वेळी आता प्रतिमा त्यांचा फोन कल्पनाताई घेतात आणि म्हणू लागतात, प्रतिमा, अग मी सायली आणि अर्जुनला दोघांना एकट्यांना बाहेर पाठवत नाही, आणि खरं तर उद्या मी त्या दोघांना मंदिरात घेऊन जाणार, मी अभिषेक करायचा ठरवला आहे. म्हणजे सायली, अर्जुनवर इतके संकट आले, या संकटातून ते कसे बसे सावरलेत, त्यांचा झालेला ॲक्सिडेंट आणि त्यानंतर अर्जुनला झालेली ती जेल, या सगळ्यामुळे मला आता कोणतीच रिस्क घ्यायची नाहीये. अगं खरं तर मीच तुला फोन करणार होते की तू सुद्धा आमच्यासोबत ये, पण हो त्या अगोदर तू खरी ये, मग आपण एकत्रच जाऊ. तर प्रतिमा त्या म्हणतात, हो मी नक्की येईल असं म्हणत आता प्रतिमा त्या फोन ठेवतात. तर अस्मिता कल्पना ताईंना म्हणते, मम्मा, अग हे अभिषेकाच मध्येच काय काढलेस तू. कल्पनाई म्हणतात, अगं फार वेळ नाही लागणार, आम्ही संध्याकाळच्या आत घरी परत सुद्धा येऊ. आता सायली विचार करत असते, तर अर्जुन विचारतो, बायको कसला विचार करतेस. तर सायली म्हणते, प्रतिमा, आत्यांनी आपल्या दोघांनाच का बोलावला असेल. तर आता अर्जुन म्हणतो, नाही माहीत. सायली म्हणते, मला असं वाटते की नक्कीच काहीतरी घडलं असणार आणि नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार. तर अर्जुन म्हणतो, कळेल उद्या आपल्याला प्रतिमाशी बोलल्यावरच कळेल. तर आता कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन तू उद्या घरी आहेस ना. अर्जुन म्हणतो, हो मी उद्या खरी आहे, एक महत्वाचं काम आहे आणि त्यानंतर मी खरीच आहे, पण त्यानंतर मी येईन ना मंदिरात. तर प्रतापराव म्हणतात, कल्पना, अगं अभिषेक अर्जुन आणि सायलीसाठी आहे ना, मग हे दोघंही हजर असणं खूप गरजेचं आहे. अर्जुनने उशिरा येऊन कसं चालेल. कल्पनाई म्हणतात, अभिषेकला आपण दोघंच बसणार आहोत, यांच्या नावाने आपण अभिषेक करणार आहोत, परंतु हे दोघंही तिथे असायला हवेत. अर्जुन तुझं काम झाल्यानंतर तू नक्की तिथे ये. तर अर्जुन म्हणतो, हो मम्मा मी येईनच. तर त्याचवेळी विमलताई येतात आणि म्हणू लागतात, वहिनी तुम्ही सांगितलेलं मी सगळं घेऊन आले आहे. तर आता अश्विन विचारतो, मम्मा हे सगळं काय आहे, म्हणजे स्टोव वगैरे कशासाठी आहे. तर कल्पनात ताई म्हणतात, तन्वीसाठी, जोपर्यंत ती स्टोर रूममध्ये ये राहायला आहे तोपर्यंत तिचं सगळं काही तिनेच बघावं, तिला जे जेवण लागेल ते तिने बनवावं, या किचनमधून तिला काही मिळणार नाही. तर अस्मिता म्हणते, अगं मम्मा, पण या सगळ्याची काय गरज आहे. अगं तिला खरंतर घराबाहेर काढायला हवं होतं, ती तिथे सडली असती, नाहीतर कुठे गेली असती का, तू तिला घरात ठेवून घेतलेस. तर कल्पना ताई म्हणतात, हो हे सगळं काही मलाही पटते, पण हे सगळं काही सायली अर्जुनने सांगितलं तसंच अगदी मी सुद्धा केलं आहे. तर आता मात्र घरातील कोणालाच प्रियाला घरात ठेवणं अजिबातच आवडलेलं नसतं. तर कल्पना ताई म्हणतात, पण तिच्या आपल्याशी किंवा आपल्या घराशी काहीही संबंध नाही. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, महिप्त इकडे शांत बसून असतात. नागराज म्हणतो, महिप्त, अरे डोळे उघड, काय चाललंय तू एवढा शांत का झालायस रे. महिप्त, माझं नाव नागराज आहे, पण चाल तुझी आहे नागासारखी. अरे पण तू सरळ का चालायला लागलायस. त्या माणसाने तुझ्या कानाखाली मारला आणि त्यानंतर तू त्याला परत म्हणतोयस की जर समाधान झालं नसेल तर दुसऱ्याही कानाखाली मार. अरे असं कसं बोलू शकतोस महिप्त तू. अरे काय चाललंय तुझं नक्की, तुझ्या मनात तरी काय आहे. अरे काय हे मी काय बघतोय. अरे महिप्त शिकरेच नाव ऐकलं ना तरी लोक असे थराथर कापतात. आणि आता हाच महिप शिकरे इथे म्हणतोय की भांडण तंटा नको कशाला, उगाच भांडण तंटे हवेत. अरे काय चाललंय नक्की. तर आता महिप्त शिकरे नागराजला म्हणतात, नागराज शांत हो आणि डोक्यावर जरा बर्फ ठेव आणि थोडं डोक शांत ठेव, उगाच चिडचिड करू नका नागराज शेठ, त्रास होतोय मला. तर महिप्त शिकरेना नागराज म्हणतो, हेच म्हणतोय मी, कुठे गेला तो महिप्त शिकरे. खरा महिप शिकरे कुठेतरी गायब झाला आहे आणि हा दुसराच कोणीतरी इथे येऊन बसला आहे. हा महिप शिकरे नाहीये. पहिला महिप शिकरे खूप वेगळा होता. नागराज शेठ हो शरीराने तोच महिपा शिकरे आहे,
मी पण आता मनाने मात्र नाहीये, मनाने ठरवले की आता बस झालं बस. झाले, हे सगळे काही पराक्रम नको, ते राडा नको, ती भांडणं आणि नको ते खून करणं, हे सगळं काही आहे. आणि या सगळ्यांनी मी काय मिळवलं? मी जितका डोक्यात राग घालून घेईन ना, तितके अजून दिवस मी इथेच चढणार आहे. मला इथून बाहेर पडता येणार नाही. आणि कसं आहे ना नागराज शेठ, अहो, एका गुन्हेगाराला त्याच्या चांगल्या वागण्यामुळे सरकारने त्याची शिक्षा माफ केली आहे. त्याला सोडले, आता दुसऱ्याला पण सोडतील आणि कदाचित दुसरं नाव माझंही असू शकतं. त्यामुळे शांत राहायला काय हरकत आहे? तर नागराज महिपशिक्यांना म्हणतो, अरे पण तो सचिन करतोय ना, तुला मदत सोडवेल ना तो तुला, मग तू का एवढा घाबरतोयस आणि कशालाही नाटक करतोयस? तर आता महिप्त शिकरे नागराजला म्हणतात, नाटक नाहीयेत नागराज शेठ, नाटकही अजिबात नाहीयेत. खूप धावलो, खूप थकलो, पण आता खरंच मी दमलोय या सगळ्याने. पण हाताला काय लागलं? फक्त माझी धावधाव झाली, पण हाताला मात्र काहीच लागलं नाही. मी इथे सडतोय आणि माझं लेकरू तोंड लपवत तिकडे पळते. पण आता बस झालं, आता ही सगळी कटकारस्थान बंद करायची. आता मी ठरवलं आहे की आतापर्यंत जे काही जगलो, जी काही कारस्थान केली, जी काही हाणामारी केली, जे खून केले, ते बस झाले. पण आता मी आणि माझी पोर साक्षी आनंदाने जगायचं ना, कोणाच्या कुठल्या गोष्टीत पडायचं ना, कधी कोणाचा खून करायचा. आता मात्र नागराज मनाशीच म्हणतो, या महिप्तच डोक फिरलंय. तो जर असा चांगला विचार करायला लागला तर मी मात्र आयुष्यभर असा जेलमध्ये सडेल नाही. आता महिप्तला हे सगळे विचार करण्यापासून मला थांबवावंच लागेल, नाही तर मग मला मात्र आयुष्यभर. आता प्रिया स्वयंपाक बनवायला घेते. कांदा कापत असताना ती चांगलीच रडत असते आणि आता स्टोवर जेवण बनवण्याची वेळ तिच्यावर आलेली असते आणि हाताला सगळं काळही लागलेलं असतं. सायली, अर्जुन हे सगळं काही दृश्य पाहतात. अर्जुन सायलीला म्हणतो, बघ हातात तिचं कसं तोंड बंद झालं आहे. तर आता सायली म्हणते, अजून 2 दिवस थांबा, यानंतर हिची अशी काय अवस्था होईल ना की स्वतः कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची सुद्धा राहणार नाहीये ही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली जानकी आणि सखीला फोन करते आणि म्हणू लागते, प्रतिमा, त्यांना नेहमी शंका येत असते की ही प्रिया खरंच त्यांची मुलगी आहे की नाही, आणि म्हणूनच आता मला तिची एक परीक्षा घ्यायची आहे. तर जानकी सायलीला म्हणते, कोणती परीक्षा? तर सखी म्हणते, तू फक्त सांग सायली, काय करायचे आहे? सायली म्हणते, हो सांगते, असं म्हणत सायली आता तिच्या प्लॅन सखी आणि जानकीला सांगू लागते. तर सायलीच्या प्लॅनप्रमाणे एका रूममध्ये आग लावलेली असते आणि प्रतिमा त्यांच्या ओरडण्याचा आवाज येत असतो, आग लागली आहे, प्लीज मला वाचवा. तर त्यावेळी आता जानकी प्रियाला म्हणते, अगं प्रिया, जा वाचव तुझ्या आईला, तुझी आई आगीत अडकली आहे. परंतु प्रिया मागे पाय टाकते आणि प्रतिमा मातांना वाचवण्यासाठी ती पुढेही जात नाही. आणि हे पाहिल्यानंतर जानकीला खूप राग आलेला असतो. आता प्रियाचा खरा चेहरा प्रतिमा त्यांच्या समोर येईल का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.